आपल्या मुखाने काय बोलू नये हे सांगण्यात मी जास्त वेळ घालवला असला तरी मला तुम्हाला हेच सांगायचंय की तुम्ही आपल्या मुखाने काय बोलायला हवं याविषयी मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याकडे लक्ष द्या, कारण तुम्ही योग्य गोष्टी करण्यात जेव्हा गुंता तेव्हा अयोग्य गोष्टींसाठी जागाच राहत नाही. तुम्हाला समजलं हे? आणि इतकंच नाही, आपल्यासाठी ही उत्तम गोष्ट आहे की आपण सकारात्मक गोष्टी करण्यावर आपलं लक्ष केंद्रित करून अयोग्य गोष्टींकडे दुर्लक्ष करावं. माझ्या मते आपण स्वतःलाच हरवतो जेव्हा आपण सतत हा विचार करतो, मी हे करायला नको, मी ते करायला नको, मला हे जमणार नाही, मी त्यापासून लांब राहिलेलं बरं, मी यापासून लांब राहिलेलं बरं. तुम्ही काय करू शकता याविषयी मनन करणं अधिक उत्तेजन देईल. आता बघूया 6 गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या मुखाने करू शकता आणि तुम्ही ते करण्यात जर व्यस्त राहिलात तर अयोग्य गोष्टी आपोआपच टळतील. नंबर 1, हे करण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे आणि हे तुम्हाला ठाऊक असायला हवं, कारण यामुळे तुमच्या जीवनात असलेल्या सामर्थ्याला एक नवीन झळाळी लाभू शकते आणि तुम्ही शक्य त्या प्रत्येक गोष्टीबद्दल देवाचे आभार मानायला हवेत. तुमच्या शब्दांद्वारे तुम्ही आशीर्वाद किंवा शाप देऊ शकता. गणना अध्याय 6 वचन 22 बघूया. सध्याच्या काही आधुनिक चर्चेसच्या पालकांना सभेच्या शेवटी आशीर्वाद देण्याची सवय नाहीये, पण तरीही ज्या चर्चला मी बरीच वर्ष जात होते तिथे नेहमी आशीर्वाद दिला जायचा. सभेच्या शेवटी ते न चुकता सगळ्यांना आशीर्वाद द्यायचे. पण त्यावेळी माझ्यात तेवढी बुद्धी नव्हती की मी त्या आशीर्वादाला विश्वासाद्वारे स्वीकारावं. आणि खरं तर देवाने अहरोन याजकाला हा आशीर्वाद लोकांना द्यायला सांगितला होता. तुम्ही इथून जाण्यापूर्वी या सभेची सांगता होताना मी तुम्हाला आशीर्वाद देऊन तुमच्यासाठी प्रार्थना करीन, कारण मला खात्री पटली आहे की देवाने मला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुम्हाला हा आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे मुलगे यांना असे सांग की तुम्ही इस्रायल लोकांना आशीर्वाद देताना असे म्हणा, परमेश्वर तुला आशीर्वाद देव व तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो आणि तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देव, तुला शांती देव. या रीतीने त्यांनी इस्रायल लोकांवर माझे नाव मुद्रित करावे, म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. तुमच्यावर आपला मुखप्रकाश नित्य पाडो. आपला मुखप्रकाश नित्य पाडो. बघा, आपल्यासाठी बोलला गेलेला हा आशीर्वाद अद्भुत आहे. तरीही मला त्या शब्दांचं सामर्थ्य कळलं नव्हतं. मला कळत नव्हतं आमचा पालक काय बोलतोय आणि त्यालाही ते कळत नसेलच. त्याच्यासाठी ते फक्त पालकीय शाळेत शिकवलेली प्रार्थना होती जी त्याला सभेच्या शेवटी म्हणायची होती. पण त्या शब्दांमध्ये विश्वास असणं गरजेचं होतं. मी तुम्हाला हे समजावून सांगणार आहे, कारण मी हे आशीर्वाद तुमच्यासाठी म्हणणार आहे आणि तुम्ही आपलं मन तयार करून या विश्वासाने सर्व आशीर्वादांचा स्वीकार करावा की इथून पुढे तुमच्या जीवनाला एक नवीन वळण प्राप्त होणार आहे. कारण मला विश्वास आहे आपल्याला त्या सगळ्या शापांवर अधिकार मिळालाय जे तुमच्याविषयी बोलण्यात आलेल्या अयोग्य गोष्टींमुळे तुमच्यावर येऊ शकतात. समजलं का तुम्हाला? दुसरी गोष्ट जी करण्यामध्ये आपण आपलं मुख व्यस्त ठेवायला हवं. आणि बघा, ही काही नवी कोरी बातमी नसली तरी आपण ही एक गोष्ट हव्या तेवढ्या प्रमाणात करत नाही. स्तोत्रसंहिता 104 मध्ये बायबल म्हणतं की आपण उपकार मानायला हवे. मला हे आवडतं. स्तोत्रसंहिता 119:62 दावीद म्हणतो, मध्यरात्री मी उठून देवाचा धन्यवाद करीन. हे खूप लक्षणीय आहे. मध्यरात्रीचा गजर लावा, धन्यवाद देवा. कल्पना करा, तो म्हणतो मी मध्यरात्री झोपेतून उठीन आणि हे तो ठरवून करतो. त्याच्याकडे घड्याळ असेल की नाही माहित नाही, पण तो देवाला धन्यवाद द्यायचा. बघा, मी पैजेवर सांगते की जर एखाद्या व्यावसायिकाने आपला व्यवसाय चालवण्यासाठी आणि नफा मिळवण्यासाठी आपल्या घड्याळात दर 3 तासांचा
गजर लावून आपल्या ऑफिसमध्येच गुडघे टेकून देवाला धन्यवाद दिले तर अद्भुत कार्य घडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. हो, आपल्यावर ख्रिस्ताचं प्रभुत्व आहे, हे लक्षात ठेवा. पौल म्हणतो, मी तुमच्यासाठी धन्यवाद देण्याचे थांबत नाही. इथे तो सेवेतील सहकार्यांविषयी बोलतोय आणि मी आणि डेव सुद्धा आमच्या भागीदारांबद्दल देवाला धन्यवाद देतो. आणि खरं सांगू का, आमच्या रोज सकाळच्या लहानशा आशीर्वादाच्या सत्रात मी आमच्या मुलांनाच नव्हे तर आमच्या सर्व भागीदारांना आणि सुवार्तेच्या कार्यात आमच्यासोबत काम करणाऱ्या सगळ्यांनाच आशीर्वाद देते. बघा, तुम्ही सगळे आशीर्वादित आहात. कलसेकरास 1 मध्ये पौल म्हणतो, तुमच्यासाठी आम्ही सतत आभार मानतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या मुखाने प्रोत्साहन द्या. प्रिय प्रभू, सगळीकडे नुसती निराशाच भरलेली आहे. आपण लोकांना निराश करून त्यांचं खच्चीकरण करू नये, पण आपण लोकांना प्रोत्साहन दिलं नाही तर ते निराश होतील. लोकांना टाळण्याचं पाप करू नका. पण मी काहीच बोलले नाही. बऱ्याचदा हीच समस्या असते की तुम्ही काहीच बोलत नाही. बघा, चुकीचं बोलणं हीच समस्या नाहीये, तर योग्य न बोलणं ही समस्या आहेच. लोकांना तुमच्याकडून प्रोत्साहन हवं असतं. आपण थोडा वेळ विचार करण्यात घालूया इतरांचं जीवन कसं असू शकतं. हालेलुया. त्या खुर्चीत बसून घालवलेल्या एकूण सगळ्या वेळेबद्दल मी डेव्हचे नेहमीच आभार मानते. बघा, लोक याविषयी विचार करत नाहीत, पण हा किती मोठा त्याग आहे. बघा, त्याला झालेल्या अभिषेकाची कल्पना केली आहे का तुम्ही, ज्यामुळे तो इथे बसून माझं रोज ऐकतो. आणि तो इथे बसून अनेक आणि अनेक अनेक वर्षांपासून तो माझा ऐकतोच आहे. चला, यासाठी डेव्हचं कौतुक करूया. आणि एक सांगू का, मला वाटतं नव्हे, मला विश्वास आहे की तो असा भक्कमपणे माझ्या मागे उभा असल्यामुळे आमचं सेवा कार्य इतकं प्रभावीरित्या पुढे जात आहे आणि ते सामर्थ्याने भरलेलं आहे. देव देवाचा खरा सेवक आहे. त्यांनी मला देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करण्याची मुभा दिली आहे. तो म्हणाला होता की मी तुझं आच्छादन आहे. तो नेहमी माझ्यासोबत सगळीकडे येतो. आणि लोक मला असं विचारतात, डेव तुझ्यासोबत इतका प्रवास करतो का? मला आठवतंय, इतक्या वर्षात फक्त 2दाच असं झालं की सेवेसाठी तो माझ्या बरोबर नव्हता. जिथे जिथे मी गेले तिथे तो असतोच. बघा, आपल्या वैवाहिक नात्यासाठी इतकं तर तुम्ही करायलाच हवं. ते निरोगी ठेवा. ते निरोगी का नाही याचा विचार करू नका, निरोगी ठेवा. चला, आपलं तोंड उघडून अशा गोष्टी बोला ज्यामुळे तुमचं नातं निरोगी होऊ शकेल. तुमचं वैवाहिक नातं कितीही ताणलेल्या अवस्थेत असेल, मला विश्वास आहे तुमच्या तोंडाने तुम्ही ही परिस्थिती बदलू शकाल. काही जण काय विचार करतात माहितीये, बघा, खरं तर मला प्रोत्साहनाची गरज आहे. मला खाली उतरून तुम्हाला पकडायला लावू नका. तुमच्या घरात जर आत्मिक महाकाय असेल तर सर्वप्रथम तुम्हीच योग्य गोष्टी करायला सुरुवात करा. जो बलवान असतो तोच योग्य गोष्टी करण्यासाठी पाऊल उचलतो. कल्याण करताना थकू नको, म्हणजे योग्य वेळी तुला त्याचे फळ चाखता येईल. कल्याण करा, कल्याण करा, कल्याण करा, कल्याण करा, कल्याण करा, सैतान जेरीस येईपर्यंत. कितीतरी वचनं आहेत. नीतिसूत्र अध्याय 15 वचन 4, जिभेची सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे. जीवनाचा वृक्ष आहे, पण तिची कुटिलता अंतःकरण विदारून टाकते. विदारून.
एक सांगू का, बघा माझ्यामध्ये प्रोत्साहन देण्याचा गुण आधी नव्हता आणि माझ्यात निराश करण्याचा अवगुण होता. पण मी खूप वर्षांपूर्वी देवाला वचन दिलं की मी हेतुपूर्वक लोकांना प्रोत्साहन देईन, दृढ निश्चयाने काही करणं अद्भुत असतं. तशी जाणीव होईपर्यंत थांबणं सोडा आणि दृढ निश्चयाने म्हणा, मी प्रभूला धन्यवाद करीन. मी माझ्या मुखाच्या मुसक्या बांधून सर्वोत्तम गोष्टी बोलीन. मी फक्त खरंच बोलीन. तुम्हाला देवाने दिलेली मुक्त इच्छा तुमच्यातला बळकट भाग आहे. देवाने तुम्हाला निवड करण्याचा अधिकार दिलेला आहे. दावीद म्हणाला, मी मध्यरात्री उठून देवाच्या नावाचा धन्यवाद करीन. तर मी निश्चय केला, मी प्रोत्साहनात्मक व्यक्ती बनीन. बघा, काही लोकांमध्ये प्रोत्साहन देण्याचं दान असतं जे खरं तर आत्मिक दान आहे आणि ते ओळखायला वेळ लागत नाही, म्हणजे ते त्यांच्यातून वाहत असतं. अशा व्यक्तीच्या सहवासात तुम्ही 3 मिनिटं घालवली तरी तुम्हाला त्यांच्यातल्या या दानाची जाणीव होईल. बघा, माझ्यामध्ये हे दान नव्हतं, पण मी लोकांना प्रोत्साहन देण्याचा दृढनिश्चय करून प्रभूला म्हणाले की प्रभू, मी तुझ्या हाती येते आणि हे जर तुझ्यापासून असेल तर मी यासाठी माझं तोंड उघडेन. मला हे सांगू नका की देव तुमच्या मनात लोकांविषयी चांगलं बोलण्याचा विचार घालत नाही, पण बऱ्याचदा आपण विचार करतो जर माझं बोलणं त्यांना मूर्खपणाचं वाटलं तर. नाही. आणि सैतान प्रत्येकाच्या मनात हेच घालतो. मी रोज देवाला विचारते की आज मी कुणाला प्रोत्साहित करू. अशा लोकांविषयी विचार करा ज्यांच्यासोबत तुम्ही असता आणि देवाकडे त्यांच्यासाठी काहीतरी मागा जे त्यांच्यासाठी खास आणि प्रोत्साहनात्मक ठरेल. तुम्ही हवे तितके उत्सुक दिसत नाहीयेत मला. किती जणांना विश्वास आहे की तुम्ही तुमच्या शब्दांनी एखादं नातं वाचवू किंवा राखू शकता. आणि जर तुम्ही शोधायचं ठरवलं तर ज्याविषयी चांगलं सांगता येईल अशी एकही व्यक्ती आढळणार नाही, एकही व्यक्ती सापडणार नाही. पण जर तुम्ही चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर तुमच्या अपेक्षेनुसार लोक तुमच्या पुढे येतील. पुढची गोष्ट जी आपण दृढ निश्चयाने करायला हवी ती म्हणजे आपण नेहमी खरंच बोलायला हवं, कारण हल्ली बरेच ख्रिस्ती खोटं बोलतात. इफिस्करास अध्याय 4 वचन 15. तर प्रीतीने खरं बोला, तर तुम्ही प्रत्येक गोष्टीत प्रीतीने वागून जे खरं आहे तेच बोलत राहा. सत्याने वागा, सत्याने जगा. प्रीतीने भरलेले असा. तुम्ही सर्व गोष्टीत वाढत जा आणि ख्रिस्त जो मंडळीचा मस्तक आहे त्याला तुम्ही धरून त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढा. बायबल म्हणतं सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. बायबल हे सत्याचं पुस्तक आहे. देव हा सत्याचा देव आहे. तो केवळ सत्य बोलतो. देवाने लबाडी करणं अशक्य आहे, पण दुसऱ्या बाजूला सैतान हा लबाडीचा बाप आहे. पवित्र आत्मा सत्याचा आत्मा आहे आणि सर्व सत्यात आपलं मार्गदर्शन करणं ही त्याची सेवा आहे. नीतिसूत्रे 6 म्हणतं देव 6 गोष्टींचा द्वेष करीतो आणि त्याला 7 गोष्टींचा वीट आहे. त्यातल्या 3 गोष्टी मुखाविषयीच्या आहेत, तर 6 पैकी 2 गोष्टी लबाडीविषयी आहेत. बायबल म्हणतं सत्य विकत घे, ते विकू नकोस. मी याविषयी विचार केला, सत्य कसं विकत घ्यायचं? पण प्रामाणिकपणे सांगते, पुष्कळदा आपल्याला सत्य विकत घेताना वेदना होतात, कारण मित्र गमवावे लागतात आणि लोकांना सत्य सांगितलेलं आवडत नाही जरी त्यांनी विचारलं तरी. बऱ्याचदा आपण प्रतिष्ठा गमावतो, आपल्याविषयी गैरसमज होतात. मी प्रामाणिकपणे सांगते, तुम्ही सत्यासाठी समर्पित झालात तर त्यासाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. आणि एक सांगू का, जी मी कदाचित 1-2दा सांगितलंही असेल, पण इथे मला ते सांगायचंय पुन्हा एकदा. बघा, आपल्या प्रत्येकाचाच असा एक भूतकाळ आहे ज्यात घडलेल्या गोष्टी लोकांना समजू नयेत असं आपल्याला वाटतं. बघा, बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असते, पण 40 वर्षांपूर्वी घडलेली ही घटना तुम्ही ऐकली नसेल कदाचित. ती 45-46 वर्षांपूर्वीची असेल, कारण देव आणि माझ्या लग्नालाच 42 वर्ष झालीत. माझं लग्न एका अशा तरुणाशी झालं जो चोर होता.
एका चोरीच्या प्रकरणात तो तुरुंगात गेला. त्याने अनेक स्त्रियांशी अनैतिक संबंध ठेवले. तो फक्त विलासी जीवन जगायचा आणि त्यावेळी मी एका कंपनीत कामाला होते. त्याला शहर सोडायचं होतं. आमच्याकडे पैसे नव्हते. त्याला कॅलिफोर्नियाला जाऊन आपलं भाग्य आजमावायचं होतं आणि मी त्या कंपनीच्या अकाउंट डिपार्टमेंटमध्ये होते आणि तिथून काही पैसे चोरण्याची कल्पना त्याने माझ्यापुढे ठेवली. म्हणजे कॅलिफोर्नियाला जाण्यासाठी आम्हाला पैसे मिळाले असते. तर आम्ही कॅलिफोर्नियाला गेलो आणि आमच्या पाठोपाठ पोलिसही सेंट लुईसला आले. ज्याने कंपनीचे पैसे चोरले होते त्या व्यक्तीचा माग काढत, आणि ज्या दिवशी पैसे चोरीला गेले त्याच दिवशी जो कर्मचारी सोडून गेला तो मीच होते. चक्र फिरलं, प्रसंग बाका होता. ते मला विचारपूस करण्यासाठी घेऊन गेले आणि काय सांगू, मला तुरुंगवासही सहजपणे होऊ शकला असता, पण देवाची कृपा. त्याने माझी परिस्थिती पाहिली आणि मी प्रीतीसाठी आसुसलेली हे पाहिलं. मी इतकी आसुसलेली होते की त्याच्यासाठी काहीही चुकीचं करायला तयार होते. आणि मग काही वर्षांनी माझं डेवशी लग्न झालं 70 साली, आणि त्याच सुमारास मी पवित्र आत्म्याने भरले. देव माझ्या मनात भूतकाळातल्या त्या घटना आणू लागला. त्यांची तो केवळ आठवण करून देत नव्हता, तर सतत त्या माझ्या मनात आणत होता आणि मला दाखवून देत होता की मी त्या कंपनीशी संपर्क साधावा, जी आता अस्तित्वात आहे की नाही याचा मला थांगपत्ताही नव्हता. मला आढळलं की ती आहे. मला तिथे जाऊन त्या कंपनीच्या प्रमुखाला भेटायचं होतं. त्यांना सांगायचं होतं मीच ती व्यक्ती जिने पैसे चोरले होते आणि मला ते परत करायचे आहेत. माझ्यासाठी हा एक भीतीदायक व्यवहार होता, कारण बघा, मी त्यावेळी नुकतीच घरोघरी बायबल शिकवायला सुरुवात केली होती. मला देवाने पाचारण केलं होतं. आता माझं लग्न झालं होतं. मला 3 मुलं होती. त्यामुळे मी विचार केला की हे प्रभू, मला तुरुंगात जावं लागलं तर, कारण ते कसा प्रतिसाद देतील मला माहीत नव्हतं. पण पवित्र आत्मा मला ते करण्याची प्रेरणा देत होता आणि मला ते करावंच लागणार होतं. आणि मग बघा, काय करायचंय ते मी तुम्हाला सांगत नाहीये. तर तुमच्या मागच्या जीवनात जर काही घडलं असेल, कृपया पवित्र आत्म्याने चाला. जर काही चुकीचं तुम्ही केलं असेल, तुम्ही ते अद्याप नीट केलं नसेल, तर तुम्ही स्वतःला हानी पोहोचवताय. मी धैर्याने सांगू शकते की मी तसं काहीही केलं नाही, अन्यथा आज मी इथे उभी राहू शकले नसते. देव लबाडांना बढती देत नाही. मला सत्याची आवड धरणं भाग होतं, सत्य विकत घेणं भाग होतं. कितीही मोठी किंमत द्यावी लागली असली तरी, किंवा संकट आलं असलं तरी, बायबल म्हणतं शपथेने अहित झाले तरी ती मोडत नाही. तर मी तिथे गेले आणि तिथे जाऊन बसले आणि ते इतकं कठीण होतं, कारण ते लोक ख्रिस्ती नव्हते. मी म्हटलं, तुम्हाला आठवतं का अमुक 1 वर्षांपूर्वी तुमच्या कंपनीतून काही पैसे चोरीला गेले होते? हो, आम्हाला आठवतंय ते. मी म्हटलं, ते मी चोरले होते आणि आता मी ते परत करायला आले. मी म्हटलं, मी आता ख्रिस्ती झाले, माझं जीवन ख्रिस्ताला दिलंय, देवाला माझा उपयोग सेवेसाठी करायचा आहे, म्हणून मी ते सरळ करून आता पुढे जाऊ इच्छिते. आज मी तुम्हाला हे एवढ्याच साठी सांगतेय, कारण बऱ्याचदा आपण यशस्वी लोकांकडे पाहून नेहमी असं म्हणतो की मला जर ते मिळालं असतं तर, मी त्या कंपनीत असतो तर, ती सेवा मला मिळाली असती तर. इच्छा धरून काही होत नाही. नीट ऐका तुम्ही, फक्त इच्छेने काही होत नाही. देवच केवळ जाणतो गेल्या 32 वर्षात त्याच्यात आणि माझ्यात काय घडलंय, आणि त्या गोष्टी ज्या माझ्यासाठी खूप कठीण होत्या, त्यातून जर मी पार गेले नसते तर मी आज इथे नसते. पुष्कळ जण बोलावले जातील पण थोडेच निवडले जातील. असे कित्येक लोक आहेत ज्यांचं पाचारण मोठं आहे, पण ते करत नाहीत जे देव त्यांना करायला सांगतो, अगदी त्यांच्या मुखाविषयी सुद्धा. मी आशा आणि प्रार्थना करते जे लोक आज इथे आलेत ते मुखातून निघणाऱ्या शब्दांविषयी गंभीर असतील. मला विश्वास आहे इथे असं कुणीही नसेल जो कठोर मनाचा असेल आणि म्हणेल माझा यावर विश्वास नाही, मला जे बोलायचं ते मी बोलणार. एक सांगू, पुन्हा इथे येईपर्यंत तुम्ही त्याच पर्वताभोवती वारंवार फेऱ्या मारत असाल, कारण तुम्हीच तुमचे उद्धारकर्ते होऊ शकत नाही. येशू हाच तुमचा उद्धारकर्ता आहे आणि आपण तेच म्हणायला हवं जे तो म्हणतोय, जर त्याला जे आपल्यासाठी हवंय ते आपल्याला हवं असेल तर. बघा, मला माहिती आहे सत्य पचवणं कठीण असतं, म्हणून इतकी शांतता पसरली इथे. कारण बरेच लोक विचार करत असतील, हे प्रभू, आता हिला म्हणायचंय तरी काय, याचा अर्थ काय आहे? तुमचा आयकर चुकवू नका.
ऑफिसच्या वस्तू चोरू नका. तुम्हाला कंपनीच्या पेपर क्लिप्सची आणि रबर बँड्सची आणि नोट पॅड्सची आणि बॉल पेनांची गरज नाहीये. त्यासाठी कारणं सांगू नका की बघा मला ते पुरेसा पगार देत नाहीत. आपल्याला ख्रिस्ती लबाड आणि ख्रिस्ती चोर होण्याची गरज नाहीये. योहान 4 मध्ये बायबल म्हणतं की देव अशा उपासकांना शोधतोय जे आत्म्याने आणि खरेपणाने त्याची आराधना करतील. तुम्ही सत्याला समर्पित व्हाल का? सत्यासाठी किंमत मोजा आणि काही झालं तरी सत्याला धरून राहा. नंबर 5, देवाचं वचन बोला. आपण याविषयी पुष्कळ शिकलो असलो तरी मी तुम्हाला याविषयी आणखी शिकवू शकते, पण आता खरं तर माझ्याकडे पुरेसा वेळ नाहीये. तरी इर्मया 23:28 म्हणतं, माझे वचन कोणाजवळ असेल तर सत्याला स्मरून तो ते सांगो, कारण हातोड्याप्रमाणे माझे वचन कठीण खडकाचे तुकडे तुकडे करील. मला हे आवडतं. तुमच्या समस्यांवर देवाच्या वचनाचा सतत मारा करा. मी म्हटलं, तुमच्या समस्यांवर देवाच्या वचनाचा सतत मारा करा. हे कसं होतं ठाऊक आहे? बऱ्याचदा तुम्ही कशावर तरी मारत राहता आणि अचानक ते लगेच उघडून जातं. म्हणून आपण प्रयत्न करत राहायला हवेत आपल्याला विजय मिळेपर्यंत. यहेजकेलामध्ये देव संदेश त्याला म्हणाला, जो सुकलेल्या हाडांच्या दरीमध्ये राहत होता, मनुष्याच्या पुत्राही हाडे जिवंत होतील. तुम्हाला वाटत असेल तुमचं जीवनही सुकलेल्या हाडांसारखंच झालंय, त्याचं पुनरुत्थान होऊ शकतं. देव तुमच्या जीवनात काही करू शकतो. त्यासाठी काय करावं लागेल? संदेष्टा म्हणाला, हे देवा फक्त तुलाच ठाऊक आहे. ते देव त्याच्याशी बोलला. तो म्हणाला, या हाडांना संदेश देऊन असं म्हणा, हे कोरड्या हाडांनो, देवाचे वचन तुम्ही ऐका. तेव्हा आता तुम्ही आपल्या कुटुंबातल्या काही गोष्टींसाठी भविष्यवाणी करा. तुमच्या मुखात सामर्थ्य आहे. तुमच्या एवढं सामर्थ्य इतर कुणातही नाही. तुमच्या जीवनावर तुमचा अधिकार हाती घ्या. देवाचं वचन बोलायला लागा. देववचन विश्वासाने बोला. ते कठीणातले कठीण गोष्टींचा भुगा भुगा करेल. नंबर 6, जास्त बोलू नका. शांत रहा. नीतिसूत्र अध्याय 10 वचन 19. आपण यातली काही वचनं बघूया. नीतिसूत्र 10:19. 3-4 तास आपल्या तोंडाचा पट्टा चालवण्यापूर्वी स्वतःला विचारा, तुम्हाला खरोखर काय सांगायची गरज आहे. जर तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही देवाकडून ऐकू शकाल. फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवतो तो शहाणा, म्हणजे तो चांगला मॅनेजर. नीतिसूत्र अध्याय 17 वचन 27 आणि 28. नीतिसूत्र अध्याय 17 वचन 27 आणि 28. जो मितभाषण करतो त्याच्या अंगी शहाणपण असते, शांत वृत्तीचा समंजस असतो. मौन धारण करणाऱ्या मूर्खालाही शहाणं समजतात. जो ओठ मिटून धरतो त्याला समंजस व्यक्ती असे मानले जाते. मी म्हटलं होतं की आपल्या मस्तकात 7 उघडीपा आहेत. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 तोंड. तुम्ही ऐकायला तत्पर आणि बोलायला मंद असा. बोलायला मंद. आता उभे राहा, मला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. ठीक आहे. पित्या प्रभू येशूच्या नावाने मी तुझे आभार मानते की तू एकमेकांना आशीर्वाद देण्याचं आम्हाला सामर्थ्य दिलं. म्हणून मी या सभागृहात असलेल्या किंवा हे शिक्षण ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनाविरुद्ध असलेल्या शापांवर अधिकार गाजवत आहे. मी त्या शापांचं बंधन आज तोडून टाकतेय. मी सर्व नकारात्मक शब्दांचं बंधन तोडतेय आणि आजपासून त्यांच्यावर त्यांची सत्ता चालणार नाही असं मी तुझ्या नावाने म्हणते. मी या लोकांना आशीर्वाद देऊन म्हणते की ते बाहेर जातील आणि आत येतील तेव्हा आशीर्वादित आहेत. ज्यात ते आपला हात घालतील ते आशीर्वादित आहेत. त्यांची घरं आशीर्वादित आहेत, मुलं आशीर्वादित आहेत, त्यांचे
पती आणि पत्नीही आशीर्वादित आहेत. त्यांची भूमी आशीर्वादित आहे. तू अहरोनाला लोकांसाठी जे बोलायला सांगितलं ते मी इथे बोलतेय. मला विश्वास आहे की हा जीवन परिवर्तनाचा काळ ठरेल. देव तुमच्यावर पहारा ठेवो आणि तुमचं रक्षण करो. देव आपलं मुख तुमच्यावर प्रकाशवो आणि तुम्हाला प्रकाश देऊन आपली कृपा आणि दया दाखवो. जिथे तुम्ही जाल तिथे त्याची मर्जी तुमच्यावर असो. देव आपला मुखप्रकाश तुमच्यावर पाडो. त्याची प्रसन्नता आणि त्याची शांती तुम्हास मिळो. प्रभू येशूच्या नावाने तुम्हाला आशीर्वाद मिळवत. आमीन. आपला देव एक अद्भुत असा देव आहे. काय बोलू नये आणि काय करू नये यापेक्षा काय बोलावं आणि काय करावं यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला अधिक यशप्राप्ती मिळेल. म्हणून हृदय आणि मुख अशा गोष्टींनी भरा ज्या देव तुमच्याविषयी आणि तुमच्या परिस्थितीविषयी बोलत आहे आणि ज्या तुम्ही इतर लोकांसाठी बोलायला हव्यात. आणि मग बघा तुमचं जीवन कशा अद्भुत पद्धतीने बदलून जातं ते. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या. tmmindia.org वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा. जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्पर मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.